हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मग आता गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. तर सगळ्यांना आता हाच प्रश्न असेल की गुरुपौर्णिमा कधी आहे. तर 29 जुलै 2026 बुधवारी गुरुपौर्णिमा येत आहे. आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बरेच जण 1 दिवसाचं पारायण, 3 दिवसाचं पारायण किंवा 7 दिवसाचं पारायण असे पारायण करत असतो. तर त्यात श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पारायण जर आपण करत असतो तर त्या पारायणाची फलप्राप्ती काय आहे, त्याचं फळ काय भेटतं, आपण ते केल्यामुळे आणि किंवा आपल्याला परीक्षेमध्ये यश यावे म्हणून, अभ्यासात लक्ष लागावे म्हणून किंवा व्यवसायात यश येण्यासाठी आपण किती वेळा ते श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचं पठण केलं पाहिजे, पारायण केलं पाहिजे. तर याविषयी मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे की किती वेळा आपण ते पारायण केल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटू शकतं किंवा आपल्याला नोकरीसाठी लाभ पाहिजे असेल तर आपण किती वेळा करायला पाहिजे. ही पूर्ण डिटेल्स मी माझ्या मनाने नाही तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतमध्ये मागच्या साईडला या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, पण बऱ्याच जणांकडनं त्या मिस होतात. बऱ्याच जणांचं लक्ष जात नाही किंवा ते पाहत नाहीत की मागे काय दिलेलं आहे. तर त्यावर पूर्ण डिटेल्स दिल्या आहेत. तरीसुद्धा मी तुमच्यासोबत या छोट्याशा व्हिडिओमध्ये ती महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर सगळ्यात अगोदर तुमचीसुद्धा इच्छा असेल आणि तुम्ही अजून सुरुवात केली नसेल पारायण करण्यासाठी, तर उद्या 23 जुलै 2026 पासून तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत नक्कीच वाचू शकतात किंवा गुरुचरित्र वाचायचं असेल तर ते सुद्धा वाचू शकतात. तर उद्यापासनं म्हणजे 23 तारखेपासून जर तुम्ही सुरुवात केली तर 29 तारखेला त्याची सांगता बरोबर येईल. आणि जर तुम्हाला हे वाचायचं असेल सारामृत तर त्यामध्ये 21 अध्याय आहेत. तर दररोजचे 3-3 करून असे बरोबर 7 दिवसात तुमचे 21 अध्यायाचं पठण नक्कीच होईल. पण फक्त गुरुपौर्णिमा आहे म्हणूनच नाही तर आपण लाईफटाईम एरवीसुद्धा कशा पद्धतीने पारायण करू शकतो किंवा ते पारायण किती वेळा केल्यानंतर आपल्याला जी आपली इच्छा आहे, कुठली इच्छापूर्ती आपल्याला करायची आहे तर ती कशामुळे होईल किंवा किती वेळा पारायण केल्यामुळे होईल. जसं की रोग बरा होणे, अभ्यासामध्ये प्रगती, परीक्षेमध्ये यश, कोणाचं लग्न जमत नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी. तर कुठल्या गोष्टीसाठी किती वेळा पारायण करायचं आहे आणि कसं करायचं आहे तर हे मी तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा नक्कीच एकदा पहा. श्री स्वामी चरित्र सारामृतमध्ये ही माहिती मागच्या पेजवर दिलेली आहे. तुम्हाला सुद्धा ती माहिती वाचून बऱ्याच गोष्टीची माहिती होईल किंवा बऱ्याच गोष्टी कळतील. तर श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी पूर्ण परब्रह्म रूप आहेत. ते नित्य वर्तमान आहेत. श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीच्या पारायणाने आपल्या मनातील सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील. त्याचबरोबर पुढील इष्ट गोष्टींची आपल्याला प्रारब्धानुसार प्राप्ती होईल. जर आपल्याला घरात कोणी आजारी असेल किंवा सारखं सारखं बिमार पडत असेल, त्याची तब्येत ठीक नसेल, असं काही असेल तर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे फळ प्राप्त होण्यासाठी किंवा ते घरातील आपले व्यक्ती नीट होण्यासाठी 7 पारायण करायचे आहेत. म्हणजे जसं की आपण 7 वेळा आपल्याला ते गुरुचरित्र पूर्ण वाचायचं आहे. 21 अध्याय असे 7 वेळा आपल्याला कम्प्लिटली वाचायचे आहेत. आणि जर विद्याभ्यासात प्रगती, परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी जर आपल्याला करायचं असेल याचं पारायण तर ते सुद्धा आपल्याला 7 वेळाच करायचं आहे. आपण जर कोणाच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा अभ्यासात कमजोर असेल तर त्याचा अभ्यासात छान पद्धतीने मन लागण्यासाठी करणार असतो तर ते सुद्धा पारायण आपल्याला 7 दिवस 7 वेळा करायचं आहे 21 अध्यायचं. किंवा आता कोणाला बऱ्याच जणांना लग्न वगैरे जमतावेळेस अडचणी येतात, विवाह जमवून निर्विघ्नपणे पार पडणे किंवा लवकर लग्न व्हावे आणि ते छान पद्धतीने पार पडावे असं काही असेल तर त्याला एका दिवसात एक पारायण करून सुद्धा होऊ शकतं. पूर्ण दिवसामध्ये आपण 21 अध्यायाचं पारायण तर नक्कीच करू शकतो. तर असं केल्यावर तुमच्या जर घरात असं काही असेल किंवा किंवाचा विवाह ठरत नसेल तर ते नक्कीच होईल. आणि जर खूप वेळा परीक्षा देऊन सुद्धा नोकरी भेटत नसेल, व्यवसायामध्ये सुद्धा खूप वेळा अपयश येत असेल, यश मिळत नसेल तर ह्यांनी सुद्धा 7 वेळा पारायण करायचं आहे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतचं. असे केल्याने आपले जे काही यश मिळत नाहीये ते नक्कीच मिळेल.
स्थावर मालमत्तेची अडलेली महत्त्वाची कामे असतील तर ती कामे पार पडावी म्हणून जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्यांनी सुद्धा 7 पारायणे करायची आहेत. आणि हा पाठ फक्त वाचतोय म्हणून नाही तर पाठ श्रद्धापूर्वक करायचा आहे. पाठ विधीवर दिलेला आहे. संकल्प मंथनावरील योग्य गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. फलप्राप्ती आपल्या प्रारब्धानुसार होते हे मात्र नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. तरीसुद्धा आपण स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींची ही छोटीशी सेवा केली तर आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी दूर होतील आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळण्यासाठी नक्कीच स्वामी आपली मदत करतील. स्वामींचा आपल्यावर आशीर्वाद राहील. म्हणून तुम्हालासुद्धा या इतर गोष्टीमध्ये किंवा ज्यावरती मी आत्ता सांगितलं त्या गोष्टीमधील कुठल्या गोष्टीसाठी पारायण करायचं असेल तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्कीच करून पहा. तुम्हाला नक्कीच याचं फळ भेटेल. आणि जसं की मी म्हटलं त्यानुसार तुम्ही पाहू शकतात मी लास्टला हे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृतची कॉपी इथे टाकलेली आहे. तर यामध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेली आहे जे मी सांगितलं त्यानुसार. तर तुम्ही हे सुद्धा पाहू शकतात. जर तुमच्याकडे सारामृत असेल तर त्यामध्ये नक्कीच पहा कुठला अध्याय किंवा कुठलं किती वेळा पारायण केल्याने काय फळ भेटते. तर अशी आजची छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर उद्यापासूनच सुरुवात करा. गुरुपौर्णिमेपर्यंत बरंचसं होईल. आणि आय होप तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखी भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.